आणि राहुरी दोन पोटनिवडणुका शिवाजीराव कर्डिले वारले, त्यांच्या जागी आता अक्षय कर्डिले उभा आहे आणि इकडे अजितदादांच्या जागी सुनेत्रा देवी उभ्या आहेत. अजितदादा 1,00,000 मतांनी निवडून म्हणजे मताधिक्याने निवडून आले होते. माझ्या अंदाजानुसार सुनेत्रा देवी किती मतदान होत आहे त्याच्यावर आहे बरं का. आत्ता मला जे काय रिपोर्ट मिळत आहेत त्याच्यावरून सुनेत्रा वहिनी येणारच आहेत. त्यात काय फार धावपळ करून असं मतदान करायला जायची गरज आहे का नाही. अशा वातावरणामध्ये मतदान कदाचित बघा काय अंदाज बरोबर ठरतो का, 50-55% इतकंच होईल, एकदम 60-70 वगैरे असं होणार नाही. आणि राहुरीला पण असं आहे की राहुरीचा मेन तो जो प्राजक्त तनपुरे होता, जो जर तगडा उमेदवार होता, ज्यांनी शिवाजीराव कर्डिले जे वारले ज्यांच्या जागी त्यांचा अक्षय हा मुलगा उभा आहे, तर त्याला जरा टप दिली असती, तर तो भाजपतच येतोय डायरेक्ट. तर त्यामुळे अक्षय कर्डिलेच्या बाबतीमध्ये पण असं आहे की तो निवडून येणारच आहे. त्याचंही असं आहे की त्याचं मताधिक्य हे किती व्होटिंग होतं तिथेही माझ्या मते परत 50-55च व्होटिंग होणार. आता पार्थ जय वगैरे म्हणतात की आम्ही इतकं वोटिंग करू की 70-80% होईल. असं पोटनिवडणुकीत एकतर होत नाही एवढं. दुसरी गोष्ट की अजितदादांना श्रद्धांजली वाहणं वगैरे भावना ठीक आहेत, पण काय म्हणतात त्याला येणारच आहेत. मग काय आपण असं अगदी धावत पडत उन्हातानाचं किंवा गारा पावसाचं केलं पाहिजे असं काही नाही. त्यामुळे पण जर चांगलं वोटिंग झालं ना, 55% वोटिंग झालं ना, तर दादा आले होते 1,00,000 मतांनी, तर मग वहिनी 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्य किंवा मतं मिळवून येतील. मग 2 लाख मतं त्यांना पडायला पाहिजेत जर 55% मतदान झालं तर त्या प्रपोर्शनमध्ये. राहुरीमध्ये त्याचा विजय नक्की आहे. तो जो कोण काय उभा राहिलेला आहे तर त्याला काय अर्थ नाही. तर ते ऐन वेळेला प्राजक्त तनपुरेंनी नाही म्हटलं म्हणून असं कोण रे तिकडे ये चल तुझ्याकडे आहेत का कागद राह उभा म्हणून त्याला त्या माणसाला उभा केला. तर त्यामुळे त्याला मतं पडण्याची त्यालाही अपेक्षा नाही. त्यांनी काही प्रचारही नाही केलेला दिसत आहे. तर त्यामुळे तिथेही मार्जिन जे आहे ते शिवाजीराव कर्डिलेंचं स्वतःचं जेवढं होतं ते साधारण काहीतरी 30-40 हजार होतं, पण हा लाखाच्या आसपास मताधिक्य घेईल. हे या दोन्ही निवडणुकांचा निकाल मी आताच तुम्हाला सांगून टाकला. एक मला चांगलं वाटलं बरं का यावेळेला, की काय होतं ना, की खरं म्हणजे ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती, निदान सुनेत्रा वहिनींची तरी व्हायला पाहिजे होती. काँग्रेस सकट सगळ्यांनी नाट्यवाईट केली पण निदान माघार घेतली, हो की नाही. पण नाही झाली आणि राहिले उभे 15-20 लोक. पण या 15-20मध्ये असं दिसतंय की त्यांचं उभं राहण्याचं जे कारण होतं ना, ते यावेळेला मीडियाने हाणून पाडलं. काय असतं ना, की एक कोकणामध्ये म्हण आहे की इलेक्शनला उभं राहिला तर काय झालं फायदा. तो म्हणतो काही नाही झालं, निवडून तर नाही आलो पण भिंतीवर तर राहिलो, कारण पूर्वी भिंती रंगवायची ना नावाने. तर ते म्हणायचे पुढल्या निवडणुकीपर्यंत त्या भिंतीवर दुसऱ्याचं नाव येईपर्यंत नाव तर दिसतं माझं. तसं मीडियामध्ये नाव येतं. मग सुनेत्रा वहिनींचा जेव्हा फोटो येईल तेव्हा आपलाही फोटो येईल की त्याच्यावर तो कोण उभे आहेत, तो हा उभा आहे तो आहे. पण इकडे राहुरीलाही नाही आणि इकडे नाही, कोण विरुद्ध उभा आहे याची कोणी चर्चाच केली नाही. त्यामुळे जे हौसे गौसे नवसे त्याला याच्या निमित्ताने आपल्याला पब्लिसिटी मिळेल, आपले 4 फोटो येतील वगैरे म्हणून असेल ना, तर अक्षरशः मीडियाने बळ केलं. त्याच्यामुळे हे फुकटखोर असतात ना ज्यांना पब्लिसिटी हवी म्हणून उभे राहतात, त्यांचा पराभव झाला. त्याच्यात एक हे झालं होतं, ते जयला एकाने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता की माझी जातीची एवढी मतं आहेत, मग मी उभा राहिलो तर अमुक करीन, तितकी मतं खाईन वगैरे वगैरे. तर ते त्यांनी पोलिसला सांगितलं की हा असं ब्लॅकमेल करतो. त्याला उचलला, त्याने माघारच घेतली, तो उभाच राहिला नाही शेवटी. पण एकूणच उभे राहण्यात त्यांचा वकूप एवढाच होता की तुम्हाला सांगू, मॅक्झिमम मतं सुनेत्रा देवींच्या विरोधात घेणारा जो उमेदवार असेल ना, तो 5,000च्या पुढे नसेल. बाकी बहुतेक सगळे 3 आकडी 4 आकडीमध्ये पण जाणं मुश्किल. राहुरीला 4 आकडेवाले 2-3 बस, बाकी संपला विषय. तर पुढे काय, जिंकणारच होते. फारशी चुरस नावाचा विषयच नव्हता, एक फॉर्मॅलिटी होती. अजितदादा गेल्यानंतर निवडणूक घेणं क्रमप्राप्त होतं. सुनेत्रा वहिनींना 6 महिन्याच्या आत सभागृहात निवडून येणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांना उभं राहणं होतं. त्यामुळे दादांच्या जागी ते उभं राहिल्या. नाहीतर उद्धवच्या वेळेला केलं होतं ना आपण की विधान परिषदेवर घेतलं होतं, किंवा पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांना जागा नव्हती विधानसभा लढवायला. तर मग माझाच मित्र आहे कल्याणचा आमदार संजय दत्त, तो आता पॉंडिचेरीचा इन्चार्ज आहे पण सध्या जरा थंड आहे, त्याला काय काँग्रेसमध्ये लोकांनी स्कोप दिला नाही. त्यामुळे अर्थात एकदा आमदार होता तो आमदार होता, त्यांनी राजीनामा दिला विधान परिषदेचा आणि पृथ्वीराज चव्हाण तिथे आमदार झाले त्याच्या जागी. अर्थात काँग्रेसच्या कृतज्ञपणाप्रमाणे संजय याला दत्तला आमदारकी त्याची घेतली पृथ्वीराजी, पण त्याला काय आमदारकी दिली नाही. खूप वेळ लावला, म्हणजे त्यांच्यानंतरच ती मिळाली त्याला. हे चालतं सगळे व्हॉट एव्हर इट इज. तर कुणाला महत्त्व दिलं नाही हे चांगलं. फरक काय पडणार एका महाराष्ट्राच्या राजकारणात. एवढी निवडणूक झाली, त्याचं ते एवढं राजकारण खूप झालं. मग शरद पवार म्हणाले बिनविरोध निवड कशाला व्हायला पाहिजे. रोहित पवार म्हणाले की ही निवडणूक ही दादांना न्याय मिळवून देणारी निवडणूक ठरली पाहिजे. तो अमोल मिटकरी पण बोलला. तो आहे खरं म्हणजे सुनेत्रा देवींच्या पक्षामध्ये, पण त्याला काय झालं माहिती नाही. त्याची आता आमदारकी गेली आहे,
विधान परिषदेचा तो आता सदस्य राहिलेला नाहीये, त्याला पुन्हा तिकीट हवं आहे. खरं म्हणजे त्याने सुनेत्रा वहिनींना अडचणीत आणणारे प्रश्न उभे करून वचवच करायला नको की. आता काय चांगला आहे तो अमोल मिटकरी, एरवी बोलतो तो चांगला, पण काय माहिती नाही यावेळेला त्याने काहीतरी तिरपसपणाने बोलला की ते अजितदादांचा हा विषय. काँग्रेसवाल्यांनी तो फायदा घेतला. ते म्हणाले की आम्ही उमेदवार उभा नाही करणार, पण मग आम्हाला प्रॉमिस द्या की FIR दाखल होईल, जो होणारच नव्हता टेक्निकली. फडणवीसांनी कधीच सांगितलं आहे की असा FIR दाखल होत नाही, याच्यावर आपण SIT नेमलेली आहे, याचा CBI इन्क्वायरी चालू आहे. त्यामुळे जोपर्यंत CBI इन्क्वायरीचा रिपोर्ट येत नाही, त्यांची शिफारस होत नाही FIR दाखल करा, तोपर्यंत सुप्रीम कोर्टात जरी गेलात की याच्यावर FIR दाखल करा तरी नाही. आणि तो जो 0 FIR राहुल गांधीच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी कर्नाटकात केला, त्याला काही अर्थ नाही आहे. तो आला, बघा त्यालाही माहिती होतं रोहितला फक्त स्टंट करायचा होता. तो आला इथे महाराष्ट्रामध्ये, ट्रान्सफर केला तिथल्या यांनी. काय झालं, तो CBIकडे गेला. म्हणजे परत CBIकडे तक्रार गेल्यामुळे तो काय FIR दाखल होऊन त्याची वेगळी कारवाई नाहीच झाली. रोहितलाही माहिती होतं रोहितला बदनाम करायचा आहे. कुणाला? सुनेत्रा वहिनींना, जयला, पार्थला, एकूणच अजितदादांची ज्या काँग्रेसचे नेते आहेत त्यांना, की बघा महाराष्ट्रात तुमच्या नेत्याचा मृत्यू झाला, FIR नाही झाला, आम्ही तुमच्याकरता लढतो. आम्ही दादा, आता दादांचे आम्ही वारस आहोत राजकीय, त्याच्याकरता आम्ही लढतो. तेवढं त्याला दाखवायचं होतं, ते त्यांनी सिद्ध केलं. प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्या कंपनीचं काय घोडं मारलं त्यांनी, एवढं त्याच्या कंपनीवर त्याने आरोप केले. आज सगळे राजकारणी देशभरातले त्याच कंपनीची विमानं वापरत आहेत, ज्या कंपनीच्या विमानामध्ये ते काय अपघात झाला होता अजितदादांचा, स्वतः वहिनी वापरत आहेत त्यांचीच विमानं. कारण असं जसं इंडिगोचा संप झाला किंवा इंडिगो विस्कळीत झाली, तर संबंध देश कोलमडला. याचं कारण 80% 70% विमानं इंडिगोचीच आहेत देशात. त्यांना धडा नाही शिकवता येते सरकारला, त्यांना परवानग्या द्याव्या लागतात, त्यांना सूट द्यावी लागते. ह्याही काय रे WRS काय VSR, ही आता VSR कंपनी, अरे 70-80% हेलिकॉप्टर्स आणि विमानं ही त्या कंपनीची जी राजकीय नेते वापरतात, राज्य सरकार वापरतात. त्यामुळे तुम्ही काय त्यांना बंदी घालून काय होणार आहे? सगळे मंत्री रस्त्यावरून गाड्यांनी जायला मजबूर होतील. ते परवडणार आहे का? मंत्र्यांना चालणार आहे का? नाही करणार त्याच्यावर कारवाई. आणि त्याचं बघा अपघात आता एवढे अपघात झाले, ते काय ते दरवेळी कंपनीचा, विमानाचा दोष, पायलटचं, हे पायलट जजमेंट चुकू शकतं. आणि याच्यात तर एरर ऑफ जजमेंट दिसतंच आहे. विमानतळाची हे आहे की नाही चांगली अवस्था वगैरे, याच्याचं काही नाही. कारण त्याच्या आधी आणि नंतर भरपूर विमानामध्ये ज्या दिवशी हे झालं, अंत्यसंस्कार झाले, त्या दिवशी त्या ठिकाणी म्हणजे 16 का 17 विमानं आली लोकांना सोडून, दुसऱ्या बारामतीवरून पुणे विमानतळावर जाऊन थांबली, परत आली बारामतीमध्ये, लोकांना घेतलं, नेत्यांना घेतलं आणि परत गेली. आणि त्याच्यातली बहुसंख्या या कंपनीचीच होती, हो की नाही? तर त्यामुळे राजकारणात काय परिणाम होईल का? शून्य. सुनेत्रा देवी ऑलरेडी उपमुख्यमंत्री आहेत, त्याला काय फरक पडणार नाही आहे. कर्डिलेंचा मुलगा येईल, त्याच्यामुळे काय अक्षय आल्यामुळे काही फरक पडणार नाही. एका आमदाराची वर पडेल, एक हात आणखीन वर होईल, बाकी काही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने या बारामतीच्या निवडणुकीचं आणि राऊडीच्या निवडणुकीचं एक प्रतिकात्मक महत्त्व आहे की एक ऑफिशियल ठप्पा आवश्यक होता वहिनींना, तो मिळाला. ते आता अधिकृतरित्या उपमुख्यमंत्री म्हणून एस्टॅब्लिश झाले. धन्यवाद.